हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ। तर बघा, थंडीचं प्रमाण जे आहे ते खूप जास्त वाढलेलं आहे आणि नक्कीच तुमचे देखील केस जे आहेत ते खूप जास्त प्रमाणात गळत असतील थंडीमध्ये। तसेच केसांमध्ये कोंडा म्हणजे डॅन्ड्रफ देखील खूप जास्त प्रमाणात झाला असेल तर थंडीमध्ये ही जी समस्या आहे केसांची, केस गळती किंवा डॅन्ड्रफ होणं हे प्रत्येकाला होतं, म्हणजे होतंच। पण त्यासाठी आपण उपाय देखील करायला पाहिजे, जेणेकरून एवढे छान आणि व्यवस्थित तुम्ही आतापर्यंत जे केस ठेवलेले होते ते थंडी आली की पूर्णपणे गळून जातात। तर त्यासाठी काही घरगुती उपाय देखील करता येतात। काळजी घ्यायला पाहिजे थंडीमध्ये आपल्या केसांची, जेणेकरून जास्त प्रमाणात केस जे आहेत ते गळणार नाहीत किंवा खराब देखील होणार नाहीत। तर बघा, आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपल्या केसांसाठी टोनर कसं बनवायचं ते सांगणार आहे। खूप छान, खूप म्हणजे तुमचे केस जे आहेत ते अजिबात गळणार नाहीत। या टोनरचा जर तुम्ही छान असा रेग्युलर असा यूज केला तर नक्कीच तुमच्या केसांमध्ये डॅन्ड्रफ जे आहे ते होणार नाही आणि केस एकदम थंडीमध्ये, थंडी संपेपर्यंत एकदम छान आणि एकदम व्यवस्थित तुमच्या आधी होते तसेच केस राहतील, अजिबात केस खराब होणार नाहीत। पण त्याआधी मी तुम्हाला काही टिप्स सांगते, जे काळजी तुम्हाला घ्यावी लागेल थोडीफार केसांची थंडीमध्ये। तर बघा, पहिल्यांदा तर तुम्हाला काय करायचं आहे, आता थंडी म्हटल्यानंतर बरेच जण जे काय करतात, केस धुत नाहीत आठवड्यातून किंवा 10 दिवसातून अशामध्ये एकदा वगैरे असे धुतात केस। तर तसं तुम्हाला करायचं नाही। आठवड्यातून 2दा तुमच्या केसांना ऑइलिंग आणि आठवड्यातून 2दा तुमचे केस जे आहेत ते वॉश तुम्हाला करायलाच पाहिजे। तर तुम्ही जर ऑइलिंग नाही केला तर काय होतं बघा, आपली स्किन देखील खूप ड्राय पडते थंडीमध्ये। त्याचप्रमाणे आपल्या टाळूची म्हणजेच आपल्या स्काल्पची जी स्किन असते ती देखील खूप जास्त प्रमाणात ड्राय पडते आणि जे स्किनमध्ये असं व्हाईट कलरचं तुम्हाला बाहेर पडतं, त्याला तुम्ही डॅन्ड्रफ म्हणता, तर ते मृत पेशींचं प्रमाण जे आहे ते वाढतं आणि त्याचं परत रूपांतर जे आहे ते डॅन्ड्रफमध्ये होतं आणि खूप जास्त प्रमाणात डॅन्ड्रफ झाला तर केस गळती देखील आपोआप होते। तर तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे, ऑइलिंग करायचं आहे, जेणेकरून डॅन्ड्रफ जे आहे ते वाढणार नाही। हे होतं पहिलं। आणि 2दा तुम्हाला हेअर वॉश देखील करायचंच आहे। तर तुम्ही ऑइलिंग करताना काय करू शकता, थोडंसं तुम्ही कोणतं तेल यूज करता ते तेल घ्या आणि त्यामध्ये थोडंसं 2 ते 3 कापराच्या वड्या ज्या आहेत ते बारीक पूड करून त्यात टाका। तर बघा, कापरामध्ये काय असतं, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल हे गुणधर्म असतात। ते काय करतात, मृतपेशी किंवा म्हणजे जंतुनाशक असतात, त्यामुळे डॅन्ड्रफ वाढण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होतं। त्यामुळे थोडंसं कोमट करून ते तेल, त्यामध्ये तुम्ही 2 ते 3 वड्या ज्या आहेत ते कापराच्या बारीक करून त्याची पूड तुम्ही ते छान केसांना मसाज करा। अजिबात तुमच्या केसांमध्ये डॅन्ड्रफ जे आहे ते वाढणार नाही। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा, रोज रात्री झोपताना केस रिकामे ठेवून अजिबात झोपू नका। केसांना लूज सैल अशी वेणी घाला आणि वेणी घालूनच केस तुम्ही झोपा, कारण की रात्रभर तुम्ही झोपता तेव्हा इकडे तिकडे आपण हालतो झोपेत, तर खूप जास्त प्रमाणात आपल्या केसांचं एकमेकात केस गुंता होतो खूप जास्त प्रमाणात। तर आपल्या केसांची मुळे जे आहेत ते एकदम नाजूक झालेले असतात, त्यामुळे लगेच आपले केस तुटतात। त्यामुळे छान अशी लूज वेणी घालूनच तुम्ही झोपा। त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर आपल्याला तुम्ही जेव्हा हेअर वॉश करता तेव्हा अजिबात कडक पाण्याने हेअर वॉश करायचे नाहीत। थंडीमध्ये बरेच जण असतात, थंडी वाजते म्हणून खूप कडक पाण्यानं हेअर वॉश करतात, केस धुतात, तर तसं अजिबात करायचं नाही। आपल्याला कोमट पाण्यानेच केस वॉश करायचे आहेत, केस धुवायचे आहेत। तर तुम्ही काय करा, केस धुण्यापुरतं थोडंसं पाणी जे आहे बकेटमध्ये ते कोमट घ्या किंवा थंड तर नाहीच घेणार थंडीमध्ये, कोमट पाणी घ्या आणि ते पाणी फक्त केस धुण्यापुरतं वापरा आणि बाकीचं तुम्ही कडक पाण्याने आंघोळ करू शकता। त्याच्यानंतर बघा, तुम्ही जेव्हा केस विंचरता त्यावेळी तुम्ही बारीक दातांचे जे कंगवे भेटतात त्याचा यूज अजिबात नका करू। अशा टाईपमध्ये मोठ्या दातांचे जे आहेत ते कंगवे भेटतात, तर अशा कंगव्यांचा यूज करा, जेणेकरून केस जे आहेत ते जास्त प्रमाणात तुटणार नाहीत। त्याचप्रमाणे केसांतील गुंता जो आहे तो सहजपणे निघून जाईल। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही केस धुतल्यानंतर
टॉवेल जो तुम्ही बऱ्याच जणांना सवय असते बघा, असे एकदम खसखस करून केस ते सुकवतात, पुसतात. तर तसं न करता थोडा वेळ टॉवेल जो आहे तो केसांना बांधून ठेवा. त्यातील पाणी थोडंसं नितळल्यानंतर क्लेचर लावून तुम्ही आपोआप ते नैसर्गिकरित्या सुकण्यासाठी ठेवून द्या. जास्त प्रमाणात हेअर ड्रायरचा देखील यूज नका करू, त्यामुळे देखील केस खूप गळतात. तर ही होती आपली काही थोड्या तुम्ही टिप्स ज्या आहेत ते फॉलो करू शकता. त्याचप्रमाणे बघा, शॅम्पू जो तुम्ही वापरता तर तो शॅम्पू देखील जास्त केमिकल असलेला शॅम्पू यूज नका करू. हर्बल शॅम्पू जे असतात ते यूज करा, किंवा घरगुती शॅम्पू बनवून त्याचा देखील तुम्ही यूज करू शकता. तर हे होते काही थोडेफार टिप्स. तर हे जरी तुम्ही फॉलो केले तर तुमचे अजिबात केस गळणार नाहीत, किंवा केसांमध्ये डॅन्ड्रफ देखील होणार नाही. पण नक्की ह्या छोट्या ज्या टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा. आता आपण पुढं बघूया व्हिडिओ मी कशा पद्धतीनं हे जे हेअर टोनर आहे हे बनवलेलं आहे. तर याचे खूप फायदे आहेत. तुमचे केसांचे अजिबात तुम्हाला काही साईड इफेक्ट होणार नाहीत. तुमच्या केसातील कोंडा जो आहे तो पूर्णपणे निघून जाईल. केस गळती आहे ते देखील तुम्हाला कंप्लीट थांबलेली दिसेल, किंवा केस जे तुमचे असे रफ झालेले आहेत, रुक्ष झालेले आहेत, तर ते देखील एकदम सॉफ्ट झाल्यासारखं तुम्हाला जाणवतील. एकदम साधा सिंपल घरातील साहित्य वापरून बनवलेलं हे हेअर टोनर आहे, आणि नक्की तुम्ही यूज करा आणि याचे काय रिझल्ट येतात ते देखील मला कळवा. तर आपण पुढं बघूया, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते कसं बनवायचं आहे ते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, हे टोनर बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर मी इथं 1-2 चमचे जे आहेत ते मेथ्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर त्याच चमच्याने 2 चमचे जे आहेत ते रोजमेरीचे पाने जे आहेत ती घेतलेले आहेत. त्यानंतर 2 चमचे मी काळे तीळ घेतलेले आहेत. थोडेसे लवंग आहेत, एक 8 ते 10, आणि थोडंसं जे आलं आहे ते मी बारीक चिरून घेतलेलं आहे. तर एवढे आपल्याला इन्ग्रेडियंट लागणार आहेत. रोजमेरी जर नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. त्यानंतर बघा, एका पातेल्यामध्ये मी 1 ते 1.5 ग्लास जे आहे ते पाणी घातलेलं आहे, आणि त्या पाण्यामध्ये सगळ्यात आधी मी मेथ्या ज्या घेतलेल्या होत्या त्या घातलेल्या आहेत. त्यानंतर मी यामध्ये काळे तीळ जे घेतलेले आहेत ते घातलेले आहे. याचं प्रमाण मी सगळ्याचे 2-2 चमचे घेतलेलं आहे, मोठा जो आपला पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्यानं. त्यानंतर मी 2 चमचे ते आहे रोजमेरीचं पाने जे आहेत ती घातलेले आहेत. नंतर लवंग आणि नंतर आलं. खूप छान आणि खूप पॉवरफुल असं हे हेअर टोनर आहेत. केसांच्या सर्व समस्या तुमच्या 100% या टोनरमुळे जातील, आणि हे जे इन्ग्रेडियंट वापरलेले आहेत त्याचे खूप छान रिझल्ट आहेत आपल्या केसांसाठी, केसांच्या वाढीसाठी. तर अशा पद्धतीनं आता याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. आपण 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे ते 1 ग्लास होईपर्यंत आपल्याला हे छान उकळायचं आहे. तुम्ही बघू शकता हे छान असं उकळलेलं आहे, आणि याचा कलर देखील बघू शकता किती छान चेंज झालेला आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे 5 ते 10 मिनटं मीडियम आचेवरती उकळून घ्यायचं आहे. रोजमेरीचे केसांसाठी खूप फायदे आहेत. तुम्ही एकदा गुगलला नक्की सर्च करून पहा. ऑनलाईन देखील रोजमेरीची पाने जे आहेत ते भेटतात. तर बघा, 10 मिनिटांनं हे उकळल्यानंतर मी आता एक गॅस बंद केलेला आहे, आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये हे गाळून घेते. व्यवस्थित अशा पद्धतीनं गाळून घ्या, आणि हे जे आहे ते थंड होण्यासाठी ठेवून द्या. अशा पद्धतीनं थंड होण्यासाठी ठेवून द्या. आणि हे थंड झाल्यानंतर अशा प्रकारे जर तुमच्याकडे स्प्रे बॉटल असेल तर त्यामध्ये हे घालून ठेवा. नसेल तर तुम्ही एका भांड्यामध्ये ठेवून अशा पद्धतीने तुम्हाला हे स्काल्पला सगळ्या टाळूला जे आहे ते स्प्रे करायचं आहे, मसाज करायचा आहे. स्प्रे बॉटल नसेल तर तुम्ही कापसाच्या साहाय्याने अशा पद्धतीनं टाळूवरती लावा सगळीकडे, आणि लास्टला केसांच्या लेंथवरती व्यवस्थित लावा. तर बघा, अशा पद्धतीनं आपल्याला हे साधं सिंपल असं हेअर टोनर जे आहे ते बनवायचं आहे. खूप छान, एकदा वापरून पहा, 1 आठवडा वापरा, तुम्हाला याचे 100% रिझल्ट भेटतील. तुम्ही नक्कीच, मला खात्री आहे तुम्ही दुसऱ्या आठवड्यात नक्की हे बनवाल. तर अशा पद्धतीनं बनवून पहा. तर आता हे लावायचं कसं, तर केसांच्या मुळाशी आधी लावा, हे व्यवस्थित सगळ्या स्काल्पवर लावा, आणि तुम्ही दिवसभरात हे कधीही लावू शकता.
हे आपोआप सुकून जातं. यात आपण कोणतंही ऑइल किंवा काहीही वापरलेलं नाही तेलकट, त्यामुळे तुमचे केस चिकट किंवा तेलकट असे अजिबात होणार नाही. ते सुकल्यानंतर आपोआप तुमचे केस जसे आधी होते तसेच होणार आहेत. तुम्ही दिवसभरात ते कधीही लावू शकता. त्याच्यानंतर पूर्ण स्काल्पला पूर्ण टाळूवरती लावून झाल्यानंतर तुम्हाला जर लेन्थला लावायचं असेल तर तुम्ही लेन्थला देखील लावू शकता. तर अशा पद्धतीनं हे लावायचं आहे. 1 आठवडा रोज यूज करा, तुम्हाला नक्की फरक जाणवेल. जर जाणवला फरक तर दुसऱ्या आठवड्यात देखील नक्की बनवा. तर हे तुम्हाला हवे तेवढे दिवस यूज करू शकता. तुम्हाला तुमच्या केसांचं गळणं, डॅन्ड्रफ कमी झालं असं वाटत असेल तर तुम्ही थांबवू शकता, पण नक्की हे यूज करा. आणि आपले असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.